नक्की. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टॉपर स्टॉकच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले माननीय श्री अमित शिंदे सर. सरांचं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर सरांचं हे BSc ऍग्रिकल्चर हे आपलंच कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे येथून कम्प्लीट झाले आहे व सरांचं पोस्ट ग्रॅज्युएशन ॲनिमल हजबंडरीतून MPKV राहुरीतून कम्प्लीट झाले. त्यानंतर सरांनी 1 वर्ष पूर्णपणे UPSC प्रिपरेशन साठी दिले व UPSC दिल्यानंतर सरांचं 2017 साली CSE मध्ये ऑल इंडिया रँक 705 आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये ऑल इंडिया रँक 73 नी सर सिलेक्ट झाले. तर सर तुमचंही खूप खूप स्वागत सर. थँक्यू. सुरू करायचं सर? हा नक्की, शुअर. बट म्हणजे सगळे ऐकतायत ते मराठी आहेत का अदर स्टेट वाले पण असतील किंवा म्हणजे नाही सर, मोस्ट ऑफ द जण मराठीच समजू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. जमतंय सर. तर सुरू करूयात सर. सर तर पहिला क्वेश्चन असा आहे की सर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस कडे वळण्याचे कारण काय आणि त्यामध्ये सर तुम्ही UPSC कशामुळे चॉईस केलं? ओके. ऍक्च्युली माझं सुरुवातीला टार्गेट UPSC असं नव्हतं. मी त्या ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना आम्ही प्लॅन करत होतो की ऍग्रिकल्चर MPSC द्यायची, मी आणि माझे बरेचसे मित्र. कारण तो आपल्यासाठी सगळ्यांसाठी इझिएस्ट ऑप्शन असतो. जास्त काही नवीन वाचावं लागत नाही, CETचा अभ्यास करा आणि त्याच मध्ये मोस्टली होऊन जातं. आणि त्याच्या आधी 2 ऍड झाल्या होत्या मोठ्या आणि अनफॉर्च्युनेटली अँड लकीली फॉर मी आमच्या वेळेस ऍडच आली नाही. सो मी MSc ला ऍडमिशन घेतलं CET देऊन आणि त्याच्यानंतर 2 वर्ष ऍडच आली नाही. मग काय करता येईल तर तोपर्यंत आपले एक सिनियर संजय खरात त्यावेळेस IPS म्हणून सिलेक्ट झाले होते आणि माझे 1-2 मित्र पण होते जे दिल्लीला प्रिपरेशनला गेलेले. सो मग त्याच्यानंतर मी पण ठरवलं की चला ट्राय करूयात की कसं होतंय काय होतंय. आणि त्याच्यानंतर मग जास्तच फोकस झालं आणि मग मी नंतर MPSCची पण कधी परीक्षा दिली नाही किंवा दुसरी कोणतीच परीक्षा दिली नाही, फक्त UPSCची एक्झाम दिली आणि फॉर्च्युनेटली झालं पण. सर खूप मोठं यश होतं ते तुमच्यासाठी पण आणि पूर्ण कॉलेज साठी पण म्हणता येईल सर. हो सर. दुसरा क्वेश्चन सर असा आहे की सर तुम्ही UPSC CSE आणि IFOS ह्या दोन्ही एक्झाम क्रॅक केल्या, पण त्यामध्ये सर तुम्ही रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे तुम्हाला भेटलं ते तुम्ही सिलेक्ट केलं. तर म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस पेक्षा जे तुम्ही म्हणजे ह्याला हे केलं इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, सर त्याचं काय कारण होतं म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस निवडण्याचं? अरे टू बी फ्रँक, खरं मला दोन्ही सर्व्हिस बद्दल काहीच माहित नव्हतं. किंवा तुम्ही एखाद्या एक्झामची सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही एका पर्टिक्युलर सर्व्हिसच्या अँबिशन तिथं जाता. कुणाला IPS व्हायचं असतं, कुणाला IAS व्हायचं असतं, इव्हन कुणाला फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये पण जायचं असतं. सो माझ्यासाठी मला पहिल्यापासून ह्या दोन्ही सर्व्हिस कधी टार्गेट नव्हत्या. मी सुरुवात केलीच वेगळ्या सर्व्हिससाठी होती आणि असं झालं की इन दॅट प्रोसेस मी ह्या दोन्ही सर्व्हिस मला भेटल्या. बट मला ह्या दोन्ही पाहिजे नव्हत्या आणि तिसरीच पाहिजे होती. त्यासाठी मी आता परत एकदा अटेम्प्ट दिला, त्याच्यात काय झालं नाही माझं इंटरव्ह्यू मधून. बट त्याच्यानंतर मी असं ठरवलं की जर फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये गेलो तर मला कॉम्प्रोमाइज व्हावं लागेल, मला कंटिन्यू तीच सर्व्हिस करावी लागेल. जर रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये गेलो तर मला थोडाफार वेळ भेटेल की जेणेकरून मी परत परीक्षा देऊ शकतो. आणि लिव्ह पॉलिसी रेव्हेन्यू सर्व्हिसची थोडी इझी आहे. ऑल इंडिया सर्व्हिसला जनरली एवढ्या लिव्ह भेटत नाहीत किंवा तुम्हाला वर्कलोड खूप लवकर पासून स्टार्ट होतं. सो तुम्ही एकदा जॉईन केला याचा अर्थ तुम्हाला पुढे जाऊन परत परीक्षा द्यायला तेवढा वेळ भेटत नाही. बट रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये त्या लिव्ह पण भेटतात आणि इव्हन तुम्ही जॉईन केला त्याच्यानंतर पण तुम्ही अभ्यास करू शकता. बरेच सिनियर करतात पण. आणि दुसरा एक आस्पेक्ट होता की महाराष्ट्र रेव्हेन्यू झोन वाईज खूप मोठा आहे. सो चान्सेस खूप आहेत की मी महाराष्ट्रामध्ये राहीन, महाराष्ट्र सोडून जाणार नाही. बट हा क्रायटेरिया प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातच राहायचंय किंवा बाहेर जायचंय हे अप टू यू. आणि मी सगळ्यांना ऍडवाइस करेन की असं रिजिट कुणी असू नये. इव्हन मी त्याच्यासाठी चॉईस केलं, पण तुम्ही कुणी असू नये. कारण हे थोडं गॅम्बल आहे. म्हणजे इथं चान्सेस जास्त आहेत की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहाल. तो हा एक वन ऑफ दी
ड्रॉबॅक मी म्हणणार नाही, बट एक वन ऑफ दी आस्पेक्ट आहे ज्याच्यावरती तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे जर तुम्ही युपीएससी द्यायचा विचार करत असाल किंवा एमपीएससी आणि युपीएससी मध्ये कम्पॅरिझन करत असाल. युपीएससी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज देते तुम्हाला, खूप वेगवेगळ्या सर्व्हिस देते तुम्हाला, बट ही आहे की चान्सेस खूप आहेत, इव्हन 70% चान्सेस आहेत की तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहाल किंवा तुम्हाला सेंट्रल सर्व्हिस जरी भेटल्या, इव्हन रेव्हेन्यू सर्व्हिस जरी भेटली तरी मोर दॅन 10-15 इयर्स तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर काढावे लागते. सो ओके सर. हे काय ऍस्पेक्ट होते. सर मग तुम्ही सर इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस बद्दल काय माहिती, म्हणजे अजून माहिती सांगू शकाल काय, म्हणजे त्या जॉब प्रॉस्पेक्ट कसं आहे किंवा सर्व्हिस किंवा ट्रेनिंग कशी होती? इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस प्रत्येकच तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट होता त्यावेळेस दोन ट्रेनिंगला कंपार्टमेंटलाइज केलं जातं दोन पार्टमध्ये. पहिला असतं फाउंडेशन कोर्स जे कंपल्सरी असतं, तुम्ही कोणत्याही सर्व्हिसमध्ये जा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येक सर्व्हिसचं वेगळं प्रोफेशनल ट्रेनिंग होतं, जसं IAS वाल्यांचं लबासनाला होतं, IPS वाल्यांचं हैदराबादला होतं, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स ज्याच्यामध्ये मी आहे ते आमचं नागपूरला होतं, ठीक आहे. सो रेल्वेज वाल्यांचं अहमदाबादला होतं. असं प्रत्येक वेगवेगळ्या जागी अकॅडमीज आहेत, तुम्ही तिथं जाता आणि त्या अकॅडमीमध्ये तुमचं ट्रेनिंग होतं. आता जवळपास आमचं ट्रेनिंग सुरुवात होऊन मागच्या डिसेंबरला सुरुवात झालं होतं. सो 11 महिने होत आलेले आहेत आता. आणि ह्याच्याच मध्ये मग तुमचे ट्रेकिंग्स असतील, ऑन जॉब ट्रेनिंग्स असतील, भारत दर्शन असेल, इंटरनॅशनल व्हिजिट्स असतील, ह्या सगळ्या कंडक्ट केल्या जातात. प्रत्येक सर्व्हिससाठी वेगवेगळ्या, आणि प्रत्येक सर्व्हिसचा शेड्यूल पण वेगवेगळा असतो कन्सिडरिंग दी सर्व्हिस कंडिशन्स ऑर प्रॉस्पेक्ट्स. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस बद्दल सांगायचं झालं तर IAS ला IPS ला डिस्ट्रिक्ट भेटतं, तर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट भेटत नाही. रेव्हेन्यू झोन्स असतात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये 4 रेव्हेन्यू डिव्हिजन आहेत, मुंबई, पुणे, नागपूर आणि नागपूरमधली अकॅडमी. सो त्या प्रत्येक डिव्हिजन्सच्या अंडर रेव्हेन्यू झोन्स असतील, पण ते झोन्स कुठं असतील, जे मेजर अर्बन एरियाज आहेत जिथं रेव्हेन्यू कलेक्शनचा स्कोप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल पुण्याच्या अंडर येतं सोलापूर, ठीक आहे, कोल्हापूर, औरंगाबाद, असे झोन्स असतील. मग अशा झोन्सला तुमचं पोस्टिंग होतं आणि तिथला चार्ज तुम्हाला दिला जातो. सो ओव्हरऑल तुम्ही अर्बन एरियाजमध्ये जास्त राहता आणि लोकांबरोबरचा कॉन्टॅक्ट तुमचा कमी असतो. तुम्ही अशाच लोकांबरोबर कॉन्टॅक्ट करता, बिझनेसमॅन लोक किंवा ज्यांच्याकडून रेव्हेन्यू तुम्ही घेता, ठीक आहे, बिझनेसमॅन लोक असतील, सर्व्हिस करणारे लोक असतील, अशांबरोबर. आणि हा ओके सर. सर आता आपण प्रिपेरेशन बद्दल क्वेश्चन्स घेऊ सर. तर सर तुम्ही युपीएससी प्रिपरेशनची सुरुवात कधी केली व ती कशा प्रकारे केली? मी युपीएससी प्रिपरेशनची सुरुवात 2015 पर्यंत तर MSCच केले मी. मास्टर डिग्री माझी कंप्लीट झाली जुलै 2015 मध्ये. सो ऑगस्ट 2015 मध्ये मी दिल्लीला गेलो. दिल्लीला जाण्याचं कारण असं क्लास लावणं असं कधीच नव्हतं, मी कुठला क्लास केला नाही तिथं. माझे मित्र होते आणि सिनियर होते, सो त्यांचा एक चांगला ग्रुप माझ्या बरोबर होता, त्यांचा मला बराच फायदा झाला, त्याच्यामुळे मला खरं त्रास करावे लागले नाहीत. त्याच्यानंतर 2016ची प्रिलिम्स दिली मी, त्यामध्ये मी CSAT मध्ये फेल झालो होतो. त्यात बट फेल होऊन सुद्धा मी माझे जे मित्र क्वालिफाय झाले होते मेन्सला, मी त्यांच्याबरोबर अभ्यासाला सुरुवात केली की चला इव्हन कधी ना कधी आपल्याला मेन्स द्यायचीच आहे, तर आपण मेन्सचा अभ्यास यांच्याबरोबर सुरुवात करू, जेणेकरून माझ्या पुढे टार्गेट राहील किंवा मला गायडन्स पण भेटेल, कारण ते त्यांच्या मेन्ससाठी अभ्यास करतायत. मग मी 2016ची मेन्स त्याच मुलांबरोबर अभ्यास केला आणि त्याच्यानंतर 2017 साली प्रिलिम्स वरती जास्त फोकस केलं, कारण मागच्या वेळेस माझं CSAT मध्ये फेल झालो होतो. आणि लकीली त्यावेळेस फॉरेस्ट सर्व्हिसची पण प्रिलिम्स मी क्वालिफाय झालो. एकच प्रिलिम्स होते ना, सो मेरिट फक्त वेगळं लागतं. सो ते पण मेरिट क्वालिफाय झालो. आणि त्याच्यानंतर मग जो 2016 मध्ये जो अभ्यास केलेला त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. 2016 मध्येच मी बाकीच्या मुलांबरोबर टेस्ट सिरीज लावून घेतल्या होत्या मेन्ससाठी. त्यांच्याबरोबरच मी प्रॅक्टिस करायचो, लिहायचो, जे माझे मित्र आहेत जे मेन्स देतात त्यांच्याकडून चेक करून घ्यायचो. आणि मग त्यावेळेस माझ्या चुका मला बऱ्याच कळाल्या की बाबा मी लँग्वेजमध्ये मला बरीच इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. बऱ्याच वेळेस मला माहिती असतं पण मला ती लिहिता येत नाही, कारण अल्टिमेटली तुमचे पेपर चेक होणार आहेत, नॉट युअर नॉलेज. जे काही तुम्हाला माहिती आहे हे तुमच्या पेपरवरून जज करणार आहेत ते.
सो तुमचे थॉट्स तुम्हाला पेपरवरती उतरवता आले पाहिजेत, हे खूप मोठा आस्पेक्ट आहे. मग त्याच्यावरती काम केलं. त्याच्यानंतर माझा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता की मला पेपर कव्हर होत नव्हता. तुम्हाला 3 तासामध्ये 20 क्वेश्चन लिहायचे असतात, म्हणजे जवळपास 40 ते 50 पेजेस लिहायचे असतात. मग ते कव्हर होत नाहीये. मग त्याच्यासाठी स्पीडवरती काम करा, थॉट प्रोसेस किती फास्ट करता येतील त्याच्यावरती काम करा. सो असे जे जे तुम्हाला त्यावेळेस मला माझ्या स्वतःचे ड्रॉबॅक समजले, मी त्याच्यावरती काम केलं. ओके सर. सर त्यानंतर पुढचा क्वेश्चन असा आहे की सर आपण म्हणजे आपण जनरली ऐकतोच की युपीएससीचं बेसिक सर एनसीआरटी मधून कव्हर होतं. तर सर एनसीआरटीची बुक रिडिंग कशा प्रकारे करावी आणि एनसीआरटीच्या नोट्स काढायला पाहिजेत का, आणि काढल्या तर ते कशा असाव्यात? म्हणजे बरेच जण म्हणतात की 1 पेज म्हणजे एका पानावरच पूर्ण चॅप्टर किंवा हे असावं, किंवा बरेच जण म्हणतात की अंडरलाईन केलं तरी जमतं. तर तुमची कशी सर स्ट्रॅटेजी होती? बघा, प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी असते. जनरली मी माझ्याबद्दल काय ऑब्झर्व केलं की मी माझ्या स्वतःच्या रिटर्न नोट्स वाचत नाहीये. मी आयदर बुक्स वाचेन किंवा दुसऱ्या कोणाच्या नोट्स वाचेन. जर मी स्वतःच्याच नोट्स वाचल्या तर मला मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगलं मटेरियल ऑलरेडी अवेलेबल आहे, सो मी अंडरलाईन करायचो. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स काढू शकता तर काढायला पाहिजे. नोट्स काढण्याचा मेजर प्रॉब्लेम काय आहे की हे टाइम कन्झ्युमिंग आहे फर्स्ट रिडिंगसाठी, आणि फर्स्ट रिडिंगसाठी तुम्हाला खूप जास्त टाइम द्यावा लागतो. सेकंड रिडिंग मग तुम्ही तुमच्याच नोट्स वाचल्या तरी होऊन जातं, बट तुमच्या नोट्स तेवढ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असायला पाहिजेत. अदरवाईज तुम्ही नोट्स काढाल, परत बुक रेफर कराल की ह्या नोट्स मधून काहीतरी मिस झाले का हे चेक करण्यासाठी, परत तुम्ही लिहाल ते त्या नोट्समध्ये ऍड कराल. जर तुम्ही असं करत असाल तर मी ऍडवाइस करेन की नोट्स काढूच नका. तुम्ही बुक्समध्येच हायलाईट करा, बुक्समध्येच अंडरलाईन करा. आणि रायटिंग प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही लास्ट इयरचे पेपर, युपीएससीचे जवळपास 6 ते 7 वर्षाचे रिवायझड पोर्शन नंतर 7 ते 8 वर्षाचे पेपर अवेलेबल आहेत, ते पेपर सॉल्व्ह करा. आणि वेगवेगळे एक्झामचे आहेत, इव्हन सीएपीएफची एक्झाम असते त्यांचे पण पेपर अवेलेबल आहेत, त्यांचे पेपर लिहून बघा. युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसचे पेपर लिहून बघा, फॉरेस्ट सर्व्हिसचे पेपर लिहून बघा, ईपीएफओ वाली एक्झाम आहे, सगळ्यांचं कॉमन पोर्शन आहे. सो मग त्या तुम्हाला डायव्हर्स क्वेश्चन भेटतील. सो त्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. कारण रायटिंग प्रॅक्टिस आपण कशासाठी करतो की नोट्स कशासाठी बनवतो की रायटिंग प्रॅक्टिस व्हावी म्हणून, बट त्या नोट्सचा एवढा इफिशियंटली यूज होत नाही. ह्याच्याऐवजी जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिसवरती फोकस केलं कन्सिडरिंग लास्ट इयर्स पेपर, तर ह्याचा मला असं वाटतं की तुम्हाला जास्त फायदा होईल. सो आणि सर बऱ्याच जणांचा असाही क्वेश्चन असतो की एनसीआरटी करायला पाहिजेत का, म्हणजे बरेच जण सांगतात की एनसीआरटी फाउंडेशन ते करायलाच पाहिजे, किंवा बरेच जण असेही म्हणतात की डायरेक्ट तुम्ही जे ऍडव्हान्स बुक आहे म्हणजे लक्ष्मीकांत वगैरे ते केलं तरी जमेल. तर सर तुमचा काय व्ह्यू होता की एनसीआरटी म्हणजे करायला पाहिजे की नाही? बघा सर, तुम्ही आता मी कन्सिडर करतो की तुम्ही सगळे ग्रॅज्युएशन करता आणि पुढच्या 1 वर्षात तरी तुम्हाला एक्झाम देता येत नाहीये. सो मग अशा वेळेस तुम्ही एनसीआरटी वाचायला पाहिजेत का, तर तुमच्याकडे सरप्लस टाइम आहे आणि तुमचं सध्याचं फाउंडेशन अजून एवढं स्ट्रॉंग झालेलं नाहीये. मी अज्युम करतोय, मे बी तुमच्यात बरेचसे असतील ज्यांचं ऑलरेडी झालेलं असेल, ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्ही एनसीआरटी वाचायला पाहिजे. जर तुम्ही मला विचारत असाल की सर मी हा अटेम्प्ट देतोय, नेक्स्ट अटेम्प्ट येणार आहे आणि माझ्याकडे 6च महिने आहेत, तर मग अशा वेळेस मी सांगेन की चला यार एनसीआरटी नाही वाचलं तरी चालते, तुम्ही बेसिक बुक्स वाचा किंवा ज्या रुटीन आहेत, स्पेक्ट्रम असेल मॉडर्न हिस्ट्रीसाठी, ठीक आहे, किंवा मग लक्ष्मीकांत असेल पॉलिटीसाठी, तेवढंच वाचा, एनसीआरटी वाचू नका. बट दुसरा एक आस्पेक्ट आहे, सगळे एनसीआरटीच वाचायचे नाहीत ओळी, म्हणजे तुम्हाला भेटतील ते एनसीआरटी वाचून काढायचं. कारण मला आठवते माझे ग्रॅज्युएशनचे दिवस, सिनियर सांगायचे ही एनसीआरटी वाचा ना, मी वाचून काढायचो आणि त्याचा तेवढा इफिशियंट यूज पण नसायचा. सो सगळे एनसीआरटी वाचायचे नाहीयेत, खूप मोजके, हार्डली 6 ते 7 एनसीआरटी तुम्हाला बघायचे, आणि जॉग्राफीच्या स्वतःच्या 4-5 एनसीआरटी. सो अशा टोटल 10-1 एनसीआरटी तुम्हाला बघायचे, जास्त नाहीयेत वाचायचे. 10-1 एनसीआरटी मीन्स मिड सेमिस्टरचा पोर्शन आपल्या, पण त्याला मल्टिपल टाइम तुम्ही रिवाइज कराल. सो तुमचा कायम फोकस हा राहिला पाहिजे की तुम्ही मटेरियल कसं कमी कराल. वाढवण्यावरती अजिबात फोकस ठेवू नका, मटेरियल कमी करण्यावरती फोकस ठेवा. जर तुम्ही एनसीआरटी वाचत असाल तर तीच एकच एनसीआरटी तुम्ही 4 वेळा वाचाल. मल्टिपल सोर्सेस
च्या भानगडीत जास्त पडू नका. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉग्राफिकसाठी 4 एनसीआरटी वाचताय प्लस जी.सी. लिऑनचं पुस्तक वाचताय. मग जी.सी. लिऑनचं पुस्तक त्याचीच जिस्ट आहे किंवा त्यालाच त्यांनी परत वेगळ्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. मग अशा वेळी जी.सी. लिऑनचं पुस्तक नाही वाचलं तरी चालतंय. तुम्ही फक्त 4 किंवा 5 एनसीआरटी आहेत तेवढे वाचा आणि लास्ट इयरच्या पेपरचं प्रॅक्टिस करा. सो वर्क रिड्यूस करा. तुम्ही जर हिस्ट्रीची एनसीआरटी वाचत असाल तर स्पेक्ट्रमचं बुक वाचू नका. जर स्पेक्ट्रमचं बुक वाचत असाल तर हिस्ट्रीची एनसीआरटी वाचू नका. सो अशा प्रकारे वर्क रिड्यूस करायला पाहिजे. येस सर. सर ह्याच्याशीच रिलेटेड सर अजून एक प्रश्न येतो की एनसीआरटीची ज्यावेळेस आपण मल्टिपल रिडिंग म्हणतो तर सर त्यावेळी कंटिन्युअस एकच म्हणजे एक बुक कंटिन्युअस 4 वेळेस वाचायची का ते जे पार्ट म्हणजे समजा 7वीचं आपण वाचलं की 8वी मग 9वी 10वी आणि परत त्याच ऑर्डर मध्ये आपण रिडिंग करत जायचं का एकच बुक सलग 4 वेळेस रीड करत जायचं? तर सर कोणती मेथड अप्रोप्रिएट आहे सर? सॉरी मला क्वेश्चन समजला नाही तुमचा. सर म्हणजे कसं की जसं आता 8वीचं 8 स्टँडर्डचं हिस्ट्रीचं बुक आहे सर, तर ते बुक आपण म्हणतो की 4 वेळेस कमीत कमी वाचायला पाहिजे म्हणजे पूर्ण अंडरस्टँडिंग सहित. तर सर तेच बुक कंटिन्युअस म्हणजे एकदा वाचलं की परत दुसऱ्यांदा रिडिंग, तिसरी रिडिंग आणि मग चौथी रिडिंग करून मग नेक्स्ट 9th स्टँडर्डला जायचं की पहिले 8 स्टँडर्ड वाचल्यानंतर 9th स्टँडर्डचं वाचायचं आणि मग परत डबल रिडिंग साठी 8 स्टँडर्ड वर यायचं. तर मग ह्या दोन्हीपैकी सर कोणती मेथड अप्रोप्रिएट आहे सर? मला वाटतंय की असं कधीच होत नाही की तुम्ही एकदा 2दा 3दा वाचा की तुम्हाला तो सब्जेक्ट संपूर्ण समजेल. बरेचसे सब्जेक्ट युपीएससीचे हे इंटरलिंक्ड आहेत. जॉग्राफी इंटरलिंक्ड आहे इकॉनॉमीशी, इकॉनॉमी इंटरलिंक्ड आहे पॉलिटीशी, पॉलिटी इन्व्हायरमेंटशी बराचसा इंटरलिंक्ड आहे. सो असं नाही की तुम्ही एकच पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज येईल. त्यासाठी तुम्हाला सगळे विषय वाचावे लागतील. कारण क्वेश्चन सेग्रिगेट करणं की चला हा क्वेश्चन फक्त पॉलिटी मधलंच लिहायचं आहे आपल्याला असं खूप कमी दिसतं युपीएससी मध्ये. इंटरलिंक्ड खूप बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो रादर दॅन रिडिंग वन बुक ओनली कंटिन्युअसली तुम्ही वाचण्यापेक्षा तुम्ही मिक्सअप करा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एनसीआरटी हिस्ट्रीची वाचताय, त्याच्यानंतर त्याच स्टँडर्डची दुसरी पॉलिटीची एनसीआरटी वाचा किंवा इकॉनॉमिक्सची एनसीआरटी वाचा. सो सब्जेक्ट एकमेकांमध्ये इंटरमिक्स करा. ह्याचे मला तर पर्सनली बरेचसे ऍडव्हान्टेज वाटतात. फर्स्ट की तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. एकच वाचत राहिलं तर मोनोटोनस वाटत राहतं, सॅच्युरेशन लेवल लवकर येते. मग तशा वेळेस तुम्हाला खूप बोर वाटल्यासारखं होतं. मग जर तुम्ही इंटरमिक्स करत राहिला तर तुम्ही गोष्टी कनेक्ट करायला शिकता. थोडा वेळ लागतो सुरुवातीला, पण हळूहळू तुम्ही गोष्टी कनेक्ट करता, एक विषय दुसऱ्या विषयाशी कनेक्ट करता आणि त्याच्यानंतर तुमचं इंटरेस्ट पण कंटिन्यू बनवून राहतो. सो मी ऍडवाइस करेन की मिक्सअप करा. नॉट इव्हन लाईक स्टँडर्ड्स वाईज एनसीआरटी बट सब्जेक्ट वाईज ऑल्सो. तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट वाचा मिक्स करून. ओके सर. सर नेक्स्ट क्वेश्चन सर हा ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल आहे. तर सर आता आपण सर्वच ऍग्रिकॉस असल्यामुळे सर आपण जनरली ऍग्रिकल्चरच आपला ऑप्शनल निवडतो सर. तर सर ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा अभ्यास कसा करावा आणि सर तुमची पेपर 1 आणि पेपर 2 ची स्ट्रॅटेजी काय होती? ओके. माझं कसं आहे, मला 2017ला ज्या वर्षी मी सिलेक्ट झालो त्या वर्षी आय गेस मी 3rd टॉपर होतो ऍग्रिकल्चरचा ऑल ओव्हर इंडिया. त्याच्यानंतर मी 2019चा आताचा अटेम्प्ट दिला. सो मला खूप पुअर मार्क आलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा मला 306 आलेत आणि परत 240 आलेत. सो मी माझा एक्सपिरियन्स माझ्यासाठी काय वर्क केलं आणि माझ्यासाठी काय वर्क नाही केलं याच्यामध्ये सांगतो. ठीक आहे. सो ती 2017 साली मी प्रत्येक वर्षीचा पेपर, समजा फॉर एक्झाम्पल मी जेनेटिक्स वाचतोय, मग जेनेटिक्स मध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत, त्यातला एक पॉईंट आहे म्युटेशन, पॉलिप्लॉइडी असेल, सेल ऑर्गॅनिलीज असेल, असे बरेचसे पॉईंट असतात त्याच्यात. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल म्युटेशनचा पॉईंट आहे, मग म्युटेशन वरती मागच्या 10 वर्षात काय काय क्वेश्चन आले ते लिहून काढले, म्युटेशन टॉपिक वाचला आणि त्याच्या नोट्स बनवल्या, त्याच्या सगळ्या आन्सर लिहून काढले. अशा मी स्वतःच्या नोट्स बनवल्या पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी त्या नोट्स मी फक्त रिवाइज केल्या. मग प्रॉब्लेम हा झाला की पहिल्या वर्षी मी रायटिंग प्रॅक्टिस करत होतो त्याची आणि दुसऱ्या वर्षी फक्त पळवत पळवत वाचत होतो. सो मला असं ऑब्झर्व झालं की ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवता आणि रायटिंग प्रॅक्टिस करता, स्पेशली फॉर
ऑप्शनल पेपर ऍग्रिकल्चर. तुम्हाला खूप फायदा होतो त्या गोष्टीचा, कारण ऍग्रिकल्चरच्या मार्केटमध्ये कुठल्याही टेस्ट नाहीयेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉग्राफी ऑप्शनल घेताय, अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घेताय, सोशियोलॉजी ऑप्शनल घेताय, मार्केटमध्ये खूप टेस्ट सापडतात, क्लासेस टेस्ट घेतात, पण ऍग्रिकल्चरच्या अवेलेबल नाहीयेत. ऍग्रिकल्चरच्या आत्ता कृष्णा भुकरे सरांच्या आहेत किंवा बाकी 1-2 जणांच्या आहेत, पण ते आत्ता सुरुवात झाल्यात. ठीक आहे. सो रायटिंग प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःची रायटिंग प्रॅक्टिस करत असाल तर नक्कीच तुम्हाला खूप चांगले मार्क येतील. आणि दुसरी गोष्ट स्ट्रॅटेजीची, तर मला असं वाटतंय की समजा तुम्ही 2021चा अटेम्प्ट देताय असं आपण समजू. 21चा अटेम्प्ट जून एंडला परीक्षा आहे. तर प्रिलिम्सला सुरुवातीचे 3 महिने ठेवा आणि त्याच्या आधीचे महिने मीन्स डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये तुम्ही ऍग्रिकल्चरचा ऑप्शनलचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मग त्यात मटेरियल कोणतं वापरायचं, तर आपल्या ग्रॅज्युएशनच्या नोट्स आर मोर दॅन इनफ. जर तुम्हाला भेटत नसतील तर अँग्रो हैदराबाद वाले युनिव्हर्सिटीच्या सगळ्या ऑनलाईन नोट्स अवेलेबल आहेत. आणि मला वाटतं की कॉलेजमध्ये तर तुम्हाला नाकोडा त्या झेरॉक्स सेंटरमध्ये सगळ्या नोट्स तिथे भेटूनच जातात. नसतील भेटत तर ऑनलाईन अवेलेबल असतील. बट मोठे मोठे बुक्स वाचणे गरजेचं आहे असं काही नाहीये. तुम्ही ऍग्रिकल्चरच्या ग्रॅज्युएशन नोट्स वापरा, मोर दॅन इनफ आहे. जर तुम्हाला कोणते क्वेश्चन सापडत नसतील तर मग तुम्ही ते रेफरन्स बुक मधून वाचा. बट प्लीज 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 स्वतःच्या नोट्स बनवा. टॉपिक वाईज क्वेश्चन त्याच्यावर कसे आले त्याच्यावर स्वतःच्या नोट बनवा. जनरली टेंडन्सी ही आहे आपल्यामध्ये की आपण ऍग्रिकल्चरच्या फर्स्ट पेपरला 10 ते 15 दिवस देतो, पण सेकंड पेपरला 1-1.5 महिना देतो. का तर सेकंड पेपरमध्ये जेनेटिक्स, बॉटनी, फिजिओलॉजी असे किचकट टॉपिक आहेत. पण मग मार्क पण तसेच रिफ्लॅक्ट होतात. फर्स्ट पेपरला कमी मार्क येतात, सेकंड पेपरला जास्त मार्क येतात, पण क्युम्युलेटिव्हली तुम्ही ऍव्हरेज वरतीच येऊन थांबता. राईट. सो अशा वेळेस मला असं वाटतं की फर्स्ट पेपरला पण जिथं जेनरिक टॉपिक आहेत लाईक ऍग्रोबायोडायव्हर्सिटी असेल, ऍग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स असेल, एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स, हे खूप जेनरिक टॉपिक आहेत. ह्याचं मटेरियल पण असं खूप सायंटिफिक असं काही नाहीये आणि जास्त काय वाचायचं पण नाहीये. लवकर इझिली समजून येतं. लाईक एन्व्हायरमेंट टाईप आहे ते, एन्व्हायरमेंटचा स्टडी करतोय तसं. बट त्याला पण स्पेसिफिक स्टडी दिला तर तुम्हाला आउट ऑफ 250 160 मार्क किंवा 160 अबोव्ह येऊ शकतात खूप इझिली. पण त्याला वेळ द्यायला पाहिजे. सो मला असं वाटतं की आपल्या मुलांचं हिचं चुकतं. आपण फर्स्ट पेपरवरती अजिबात फोकस करत नाही आणि सेकंड पेपरवरती फोकस करतो, कारण सेकंड पेपरमध्ये बॉटनीवाले थोडे किचकट टॉपिक आहेत. सो दोन्ही जागी तुम्ही एकसारखाच वेळ दिला पाहिजे. आणि आता कन्सिडरिंग युअर सिच्युएशन की तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये आहात, तुम्ही ऍग्रिकल्चरचे पास्ट इयरचे 5 ते 6 ते 7 मागच्या प्रिव्हियस 5-6 वर्षाचे पेपर बघून घ्यायला पाहिजेत ऍग्रिकल्चरचे. त्याच्यात तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या नोट्स बनवून ठेवायला पाहिजे किंवा ऍटलिस्ट वाचून तर ठेवायला पाहिजे. सो असं करता सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, सर तुम्ही IFOS सुद्धा क्वालिफाय झाला होतात, तर सर IFOS साठी सर तुमचा सेकंड ऑप्शनल कोणता होता? आणि बरेच जण म्हणजे ऍग्रिकल्चर सोबत बॉटनी हा सेकंड ऑप्शनल ठेवतात सर. तर बॉटनी शिवाय इतर कोणता सब्जेक्ट आहे की म्हणजे एका कुणाला जर बॉटनी हार्ड जात असलं तर एक दुसरा कोणता ऑप्शनल की जो ऍग्रिकल्चरला सुद्धा आपल्याला मदत करेल वगैरे सर? तर काय सांगा त्याबद्दल? ओके. माझा स्वतःचा सुद्धा बॉटनीचा ऑप्शनल होता. बट कंडिशन अशी आहे की एक पर्टिक्युलर ग्रुप्स त्यांनी बनवून ठेवलेत. सो एकाच ग्रुपमधून तुम्ही 2 ऑप्शन घेऊ शकत नाही. सो ऑप्शनल लाईक फॉरेस्ट्री तुम्ही घेऊ शकत नाही ऍग्रिकल्चर बरोबर, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग तुम्ही घेऊ शकत नाही ऍग्रिकल्चर बरोबर, ॲनिमल हजबंड्री तुम्ही घेऊ शकत नाही ऍग्रिकल्चर बरोबर. सो असे एकसारखे ऑप्शनलचे एकसारखे 2 ऑप्शनल तुम्ही एकत्र घेऊ शकत नाही. मग त्याच्यावेळेस आपल्याकडे खूप लिमिटेड ऑप्शन राहतात. आयदर बॉटनी घ्याल तुम्ही किंवा जिओलॉजी घ्याल तुम्ही. बाकीचे ऑप्शनल मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, ज्याचा तर गंध पण नसतो आपल्याला. ठीक आहे. सो जिओलॉजी तुम्ही घेऊ शकता, पण जिओलॉजी सायंटिफिक आहे थोडा. म्हणजे इट्स लाईक सेकंड सेमिस्टरचा आपण सॉइल सायन्स बघितला होता ना, रॉक्स, मिनरल्स,
हा. तशा टाईपमध्ये आहे. सो मी असं म्हणत नाही की बॉटनी पण खूप इझी आहे, बॉटनी पण बराच अवघड आहे. पण हा, तुम्ही जिओलॉजीला कन्सिडर करू शकता जर तुम्ही जिओग्राफीमध्ये इंटरेस्टेड असाल तर. ओके सर. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर आता आपण ऍग्रीकल्चर ऑप्शनल घेतो, तर ऍग्री ऑप्शनल पैकी सर GS3 मध्ये पण काही पार्ट येतो सर, आणि जिओग्राफी मध्ये सर काही पार्ट कव्हर होतो सर ऍग्रिकल्चरचा. तर सर तो तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे ऍग्रिकल्चर मधलं नेमकं काय काय कव्हर होऊ शकतं सर GS3 आणि जिओग्राफी मध्ये? जिओग्राफी जसं फर्स्ट पेपरचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये इंडियन ऍग्रिकल्चर बद्दल विचारलं तर विचारू शकतील, लाईक ऍग्रिकल्चर इकॉलॉजी बद्दल, म्हणजे ऍग्रिकल्चरचे रिजन्स कसे आहेत ऑल ओव्हर इंडिया, क्लायमेट कसं इम्पॅक्ट करतं प्रोडक्टिव्हिटीवरती, अशा गोष्टीवरती ते विचारू शकतील. पण GS फर्स्ट मध्ये जिथं जिओग्राफीवाला पार्ट आहे तिथं हार्डली ऍग्रिकल्चर वरती एखादा प्रश्न येतो, कंपल्सरी पण नाही येतो, म्हणजे येईलच अशी काही गॅरंटी नाहीये. तो आला तर येतो, तो पण जिओग्राफिकल पॅटर्न वरती. फॉर एक्झाम्पल कोकण पार्ट ऑफ ऍग्रिकल्चर, हाऊ कोकण पार्ट ऑफ ऍग्रिकल्चर इज डिफरंट दॅन ईस्टर्न पार्ट ऑफ महाराष्ट्राचा ऍग्रिकल्चर. फॉर एक्झाम्पल विदर्भाचा ऍग्रिकल्चर आणि कोकण ऍग्रिकल्चर डिफरन्शिएट करा, असे काहीतरी क्वेश्चन विचारू शकतील. किंवा गंगा बेल्टचा तिथली सॉइल, तिथला क्रॉपिंग पॅटर्न डिफरन्शिएट विथ द डेक्कन प्लॅटू ब्लॅक सॉइल क्रॉपिंग पॅटर्न, असं काहीतरी विचारू शकतील ते. बट तिथे येईलच ऍग्रिकल्चरचा क्वेश्चन असं कंपल्सरी नाहीये. बट थर्ड पेपरमध्ये त्यांनी स्पेसिफिकली दिलंय की इंडियन ऍग्रिकल्चर, क्रॉपिंग पॅटर्न, ऍग्रिकल्चर इकॉनॉमी, फूड पॉलिसी, असे बेसिक पॉइंट आहेत जे त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. सो त्याच्यावरती क्वेश्चन येतातच. सो ते तुम्ही तिथून कव्हर करू शकता. मग तिथं इंडियन इकॉनॉमीवरती क्वेश्चन येतात की फॉर एक्झाम्पल इंडियन ऍग्रिकल्चरल इकॉनॉमीची कंडिशन कशी रिवाईव्ह करता येऊ शकते, डबलिंग फार्मर इन्कम शक्य आहे का नाहीये, अशा प्रकारचे फार्मर सुसाइड्स बद्दल ते विचारू शकते तुम्हाला. सो टिपिकल आपण ग्रॅज्युएशन मध्ये स्टडी करतो असे क्वेश्चन नसतात ते, बट अदरवाईज लिहिण्यासारखे असतात. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर न्यूजपेपर फॉलो करत असाल तर ते तुम्हाला लिहिता येतील, असे असतात. ओके सर. सर मग GS3 मध्ये, म्हणजे सर GS3 मध्ये जसं तुम्ही म्हणलात की काही पार्ट आपला विचारतो म्हणजे इकॉनॉमीशी रिलेटेड, सर तर मग किती मार्क म्हणजे होऊ शकतात, कव्हर येऊ शकतं म्हणजे ऍग्रिकल्चरवर GS3 मध्ये? ओके, अबाउट 40 मार्क, 40 मार्काचं येऊ शकते. म्हणजे जनरली येतं 40 मार्काचं. हा सर. 40 आणि बाकी आला तर अजून 10 मार्काचा. सो 51 मार्क तुमचं ऍग्रिकल्चरचं ऑप्शनल तुम्ही वाचत असेल तर 51 मार्क तुमचे कव्हर होतात GS3 मध्ये, ऑल ओव्हर जनरल स्टडी. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर UPSC CSCच्या सर तुमच्या फायनल इयरची प्रिपरेशन कशी होती, म्हणजे टाइम मॅनेजमेंट कसं होतं किंवा शेड्यूल कसं होतं सर तुमचं? अरे आज काय फिक्स शेड्यूल नव्हतं. मी ट्राय करत होतो की सगळा पोर्शन फक्त कम्प्लीट व्हावा. बेसिकली ती माझी पहिली मेन्स होती, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नवीन होत्या. फक्त मी फॉलो करायचे की पोर्शन माझ्या बरोबर कायम असेल, सिलेबसची कॉपी माझ्या बरोबर कायम असेल, आणि लास्ट इयरची क्वेश्चन मी रिपीटेडली बघत राहीन. मग लास्ट इयरची क्वेश्चन बघणे, तो पोर्शनला जाऊन टॅली करणे की चला फॉर एक्झाम्पल सिक्युरिटी बद्दल काय काय क्वेश्चन येत आहेत, मग लास्ट 4-5 वर्षात ते बघितले, जे बघतोय ते क्वेश्चन लवकर वाचून घेतले, अशावरती मी जास्त भर दिला. जनरली तुम्हाला प्रिलिम्स नंतर मेन्स होण्यासाठी 100 दिवस भेटतात अप्रॉक्स, 90 प्लस मायनस 10, 100 प्लस मायनस 10, सो 90 to 110 दिवस भेटतात. सो अशा मध्ये तुमचा 60% वेळ तर ऑप्शनल वाचण्यामध्ये जातो जर तुम्ही नवीन असाल तर, किंवा 50% वेळ तर तुम्ही धरून चाला. मग जनरल स्टडीजचे काही आस्पेक्ट असे आहेत जे प्रिलिम्स मध्ये कधी वाचलेले नसतात. फॉर एक्झाम्पल इथिक्स आहे, किंवा फर्स्ट पेपरचा पार्ट आहे, सोसायटी असेल, वर्ल्ड हिस्ट्री असेल, जो प्रिलिम्स मध्ये कव्हर होत नाही, जो नवीन वाचावा लागतो आपल्याला. सो मग त्या पार्टवरती पण बरंच फोकस करावं लागतं त्या मेन्सच्या पार्टमध्ये. बाकीचा पार्ट तुम्ही प्रिलिम्सला आधी वाचलेला असतो, सो त्याच्यावरती एवढा भर नाही दिला
तरी चालते किंवा भर द्यायला तेवढा वेळ पण भेटत नाही. सो डेज पॅटर्न जशी जशी परीक्षा जवळ येईल तसं तसं 14-16 तासावरती जायचा अभ्यास. अदरवाईज आधी परीक्षा जास्त काय म्हणजे लांब असेल तर 8-10 तासापर्यंत व्हायचा. बट मी तुम्हाला ऍडवाइस करेन की तुम्ही दिवसाचा 6 तास केला तरी इनफ आहे, किंवा 5 तास 4 तास काही करा, पण रोज करा. म्हणजे 6 दिवस आठवडाभर केलाच नाही, महिनाभर गॅप घेतला, अशा तर गोष्टी अजिबात नको. तुम्हाला खूपच तुम्ही टायर्ड झाला किंवा घरचं काहीतरी इमर्जन्सी काम निघालं, 2 दिवसाची सुट्टी घ्या, बट कंटिन्यू राहा. अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहणं खूप हेल्प करेल तुम्हाला. जर तुम्ही फ्लक्च्युएट होत राहिला, मध्ये मोठे मोठे गॅप घेत राहिला, तर तुमची लिंक ब्रेक होते आणि मग तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. सो मोठे गॅप घेऊ नका आणि प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहा. प्रोसेस अवघड नाहीये, प्रोसेस खूप सोपी आहे, फक्त परसिस्टन्स गरजेचं आहे, कंटिन्युटी गरजेची आहे. म्हणजे त्यात खंड पडला तर मग तोटा होतो मोठा. ओके सर. सर तुम्ही फायनल इयरची प्रिपरेशन म्हणजे दिल्लीला जाऊनच केली होती का? हा, मी 2015ला एमएससीच्या आधी तर काहीच प्रिपरेशन केली नव्हती. म्हणजे त्यावेळेस तर माझं फिक्स पण नव्हतं की मला युपीएससी करायचे. मी वाट बघत होतो स्टेट ऍग्रिकल्चरची ऍड येईल आणि त्यानंतर मी देईन अशी. बट फॉर्च्युनेटली काय आली नाही आणि मित्र पण होते त्यावेळेस दिल्लीत. मग आम्ही दिल्लीत गेलो आणि तिथं जाऊन मी प्रिपरेशन सुरुवात केली. ओके सर. सर मग दिल्ली आणि म्हणजे आता महाराष्ट्रात बरेच जण पुण्याला सुद्धा प्रिपेअर करतात सर. सर तर तुम्हाला म्हणजे काय फरक वाटतो सर दिल्ली आणि पुण्याच्या कोचिंग इंडस्ट्री म्हणा किंवा एकदम युपीएससीच्या वातावरणाबद्दल? युपीएससीचं खरं वातावरण मला दिल्लीमध्ये खूप अवेअर वाटलं. सगळ्यात मेजर ड्रॉबॅक आहे, जर तुम्ही पुण्यामध्ये राहून प्रिपेअर करत असाल त्याचा, तर तुमच्यासाठी डायव्हर्जन्स खूप आहे. म्हणजे एमपीएससीची ऍड आली, तुम्हाला असं वाटणार की चला एमपीएससी थोडा वेळ करून बघूया. बँकिंगची ऍड आली की तुम्ही म्हणणार नाही नाही, हे 2 महिना पण बँक देऊन बघूया. मग अशा प्रकारे महाराष्ट्रात जर तुम्ही डायव्हर्जन्स खूप सारे आहेत. जर तुम्ही दिल्लीत गेला तर तुम्हाला कॉम्पिटिशन कळतं, की कारण मोस्टली सिलेक्टेड होणारी बरीच मुलं दिल्लीत अभ्यास करतात. मग त्यावेळेस तुम्हाला कळतं की चला मी कुणाबरोबर कॉम्पिट करतोय, त्या मुलांचा किती अभ्यास आहे, ती मुलं किती अभ्यास करतायत, त्यांचे आन्सर्स कसे असतायत, अशा गोष्टीचा अभ्यास होतो. किंवा तुमच्यावरती ते पियर प्रेशर राहतं, बाकीचे अभ्यास करतात आपल्याला पण करायची गरज आहे असं. सो मग त्या गोष्टीचा दिल्लीत फायदा होतो. अदरवाईज तुम्ही मटेरियल म्हणाल तर तुम्ही पुण्यात राहाल किंवा इव्हन तुम्ही तुमच्या घरी जरी राहाल तरी ऑनलाईन सगळं भेटून जातं. आणि आता ह्या कोरोनाच्या काळात तर अजून हे वाढेल की ऑनलाईन सगळं मटेरियल भेटणं. बट मग ते तुमच्या विल पॉवरवरती येतं की तुम्ही स्वतः एकटे बसून किती अभ्यास करू शकताय. जर तुम्ही करू शकत असाल तर मग दिल्लीत काय, पुण्यात पण यायची गरज नाही. पण अवेअरनेस भेटतं जर तुमच्या बरोबर 4-5 चांगली लोक अभ्यासाला असतील ना, ग्रुप चांगला असेल तुमचा अभ्यासाचा, तर मग दिल्लीत जायची काही गरज नाहीये. ओके सर. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर ग्रॅज्युएशनच्या दरम्यान सर अकॅडमिक्स व कॉम्पिटेटिव्ह म्हणजे बरेच जण अकॅडमिक सोबत कॉम्पिटेटिव्हची स्टडी पण करत असतात, तर त्यामध्ये सर बॅलन्स कसा करावा? म्हणजे कसं होतं की सर आपण कॉम्पिटेटिव्ह करत असताना मध्येच मिड येते किंवा सेमेंट एक्झाम येते, तर त्यावेळेस मग कसं होतं की अकॅडमिक कडे आपण जास्त लक्ष द्यायला लागतो. तर मग तो बॅलन्स कसा सर मेंटेन करावा सर दोन्हीमध्ये? आता बघ, मी स्वतः ग्रॅज्युएशन मध्ये अभ्यास केला नाही, पण माझे बरेचसे मित्र करायचे त्यावेळेस. बट मला जे काय ऑब्झर्व झालं त्याच्यावरून मी सांगतो. युपीएससी एक्झाम मध्ये आणि आपल्या ग्रॅज्युएशन मध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. फॉर एक्झाम्पल सगळ्यात मोठा आस्पेक्ट आपलं ऍग्रिकल्चर ऑप्शनल. सो त्याच्यावरती वर्क करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात, ह्याच्यापेक्षा बेस्ट प्लेस नाहीये जिथं तुम्ही तुमचं ऍग्रिकल्चर ऑप्शनल बनवू शकता खूप स्ट्रॉंग. ठीक आहे. सो मग अशा वेळेस तुम्ही ऍग्रिकल्चर ऑप्शनल वरती जास्त फोकस केला पाहिजे. फॉर जीएस पार्ट तुम्ही बेसिक एनसीईआरटी वाचा ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल मिड सेमिस्टर तुमची 1 महिना लांब आहे, मग अशा वेळेस तुम्ही वाचा एनसीईआरटी. न्यूजपेपर कंटिन्युअसली फॉलो करा. तुम्ही द हिंदू करत असाल, इंडियन एक्सप्रेस करत असाल, कोणताही करा, बट एक इंग्लिश न्यूजपेपर कंटिन्युअसली फॉलो करा, जेणेकरून तुमच्या सीसॅटचा पेपर असतो त्याच्यासाठी पण ते खूप हेल्प करतं. तुमची ओव्हरऑल अंडरस्टँडिंग पण इम्प्रूव्ह होते आणि तुमची लँग्वेज पण इम्प्रूव्ह होते रायटिंगसाठी. सो एक इंग्लिश न्यूजपेपर कंपल्सरी आहे.
एनसीआरटी तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटतील त्यावेळेस, आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एक्झाम ऍग्रिकल्चर तुम्ही कायम प्रिपेअर केला पाहिजे. जर तुमची परीक्षा जवळ असेल आणि तुम्ही त्या परीक्षेसाठी प्रिपेअर करताय, याचा अर्थ तुम्ही त्या एक्झामसाठी पण प्रिपेअर करताय, कारण सिलेबस तर तोच आहे. ठीक आहे. सो मला असं वाटतं की अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि मग ज्यावेळेस तुम्ही 4th इयरला आहात, मग त्याच्या वेळेस आपले प्रोजेक्ट सुरू होतात, रावे असेल किंवा मग 8 सेमिस्टरला ते डिपार्टमेंटल अटॅचमेंट होतं, मॉड्यूल्स. मॉड्यूल्स होतात, त्यावेळेस खूप जास्त वेळ भेटतो. त्यावेळेस एक्झाम नसतात, जास्त काय स्ट्रेस पण नसतो. मग अशा वेळेस तुम्ही परीक्षेला एकदम डायरेक्टली अप्रोच करू शकता. मग त्यावेळेस जनरल स्टडीज वरती फोकस करू शकता, प्रिलिम्सच्या अभ्यासासाठी फोकस करू शकता. बट जर तुम्ही 2nd इयर 3rd इयरला असाल तर मला असं वाटतं तुम्ही ऑप्शनल वरती बराच फोकस करायला पाहिजे. तुम्ही ह्याच्या आधी मला वाटते स्नेहल दहेगुडे त्यांचं तर लेक्चर झालं असेल ना तुमचं? हो सर. हा, त्याच्यानंतर आमच्या ज्युनियर बॅच मध्ये पूनम पाटे म्हणून एक होत्या, त्या IFS आहेत महाराष्ट्र केडरमध्ये. सो माझी त्यांची पर्सनल तर ओळख नाहीये, बट जर तुम्हाला कंडक्ट करता आलं तर त्यांनी करा, कारण त्या पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये पण अभ्यास करत होत्या, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये पण अभ्यास करत होत्या, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंटिन्यू असताना त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सो ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये त्यांनी खूप अभ्यास केला. माझी कंडिशन वेगळी आहे. मी ग्रॅज्युएशन नंतर डिसाईड केलं की मी अभ्यास करणार आहे, आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केलं. सो तुमच्यासाठी हेल्पफुल राहील की पूनम पाटे मॅडम आहेत, IFS 2016 बॅच. सो त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा, त्यांना वेळ भेटेल तसं त्यांचं लेक्चर कंडक्ट करा, पण त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला बरंच हेल्पफुल राहील. त्याच्यानंतर पियुषा जगताप मॅडम पण आहेत, त्या पण IFS आहेत, आणि त्यांनी पण ग्रॅज्युएशन मध्ये स्टडी केला होता. सो त्यांचं पण हेल्पफुल राहील तुम्हाला मार्गदर्शन. थँक्यू सर. सर नेक्स्ट क्वेश्चन सर आपला न्यूजपेपर रिडिंग बद्दलच आहे. सर करंट अफेअर्स व न्यूजपेपर रिडिंगची तयारी कशी करायला पाहिजे? म्हणजे न्यूजपेपर मध्ये आपल्याला माहिती की बरेच बातम्या वेगवेगळ्या असतात, तर एक्झाम रिलेटेड कोणत्या न्यूज आहेत हे कसं ओळखायचं, आणि कोणत्या बातम्याला म्हणजे न्यूजला किती वेटेज द्यायला पाहिजे सर? म्हणजे जसं की आता काही वर्ल्ड पेजवर बऱ्याच बातम्या येतात, तर असं वर्ल्ड किंवा इंडियन, तर ह्यामध्ये कसं सर प्रेफरन्स कुणाला द्यायला पाहिजे सर? म्हणजे बघा, मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा सिलेबस बघायला पाहिजे. एक हार्डली 6 ते 7 पेजेसचा सिलेबस आहे, तर त्याला तुम्ही 3-4 वेळा रिवाइज केलं ना, तुम्हाला अंदाज येतो की पोर्शन काय आहे, कोणते कोणते पॉइंट्स आहेत. आणि मग ज्यावेळेस तुम्ही न्यूज वाचता ना, त्यावेळेस तुम्हाला क्लिक होतं की चला हा पॉइंट मी तिथं वाचला. फॉर एक्झाम्पल सायन्स अँड टेक्नॉलॉजी वाला एक पॉइंट आहे, मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा न्यूज येत राहतात. 3 पॅरेंट बेबीवाले असतील, जेनेटिक इंजिनिअरिंग वाले असतील, किंवा अजून काही सायंटिफिक डेव्हलपमेंट. ब्लॅक होल थिअरी वाला होता, मागे चालू होता, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, अशा बऱ्याचशा न्यूज रेग्युलरली येत राहतात. मग त्या न्यूज वाचताना तुम्हाला ध्यानात येते की चला सायन्स अँड टेक्नॉलॉजी वाला एक पॉइंट आहे, मग ह्या न्यूज आपण व्यवस्थित वाचायला पाहिजे. सो जर तुम्ही सिलेबस 3-4 वेळा अगदी रट्टून पाठ केला तर तुम्हाला मग न्यूज सिलेक्ट करायला खूप इझी होतं. बट एक जनरल थम्स रूल सांगतो की पॉलिटिकल न्यूज वाचायच्या नाहीत. म्हणजे नॅशनल असो ते इंटरनॅशनल असो, पॉलिटिकल न्यूज जास्त वाचायच्या नाहीत. ठीक आहे. म्हणजे पार्टी रिलेटेड, बाबा इलेक्शन होत आहेत तर ह्या पार्टीचं त्या पार्टीचा, कुठल्याही न्यूज मध्ये कुठल्याही पार्टीचं नाव येत असेल, BJP, PDP, काँग्रेस, अशा न्यूज वाचायच्या नाहीयेत आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे. बाकीचा तुमचा छंद असेल तर नक्की वाचा, बट त्या डायरेक्टली आपल्या एक्झामशी कनेक्ट होत नाही. मग न्यूज कोणत्या वाचायच्या, ज्याचे इम्प्लिकेशन इंडियन इकॉनॉमीवरती, इंडियन पॉलिटीवरती असतील अशा पॉलिटिकल न्यूज बाहेर काढायच्या, आणि रिपिटेटिव्ह आर्टिकल्स वाचायचे नाही. फॉर एक्झाम्पल कोरोना आहे, कोरोनावरती प्रत्येक दिवशी आर्टिकल येत आहे, मग प्रत्येक दिवशी वाचाल का तुम्ही? तर गरज नाहीये, कारण तो कोणताही मोठा टॉपिक असो, एका टॉपिकवरती 15 मार्कपेक्षा जास्त विचारणार नाहीयेत. ठीक आहे. सो मग रिपिटेटिव्ह वाचायची गरज नाहीये. तुम्हाला कुठलेही 1 किंवा 2 आर्टिकल चांगले वाटतील वाचा, त्याच्या पुढे त्याच्यावरती वाचायचं नाही. ठीक आहे. किंवा दुसरा एखादा आस्पेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल इंडिया चायना डिस्प्यूट, बॉर्डर डिस्प्यूट चालू आहे, तर मग त्याच्यावरती तुम्ही 1-2दा वाचा. रोज रोज तेच वाचू नका, कारण त्या गोष्टीचा फायदा होत नाही आणि तुमचा वेळ पण जातो.
सो तुमचा अभ्यास असा लिमिट करायला पाहिजे. आणि एक न्यूजपेपर वाचत असाल तर रोज आर्टिकल पण वाचायची गरज नाहीये, पण कॉलम येतात. म्हणजे आर्टिकलच्या शेजारी 2 असे ब्लॉक्स मध्ये कॉलम लिहिलेले असतात. तर कॉलम्स नक्की वाचत जा, कॉलम्स चांगले असतात एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह. पण आर्टिकल रोजच वाचावेत, कंपल्सरीच आहेत असं अजिबात नाहीये. सो तुम्हाला जर वाटलंच की खूप इम्पॉर्टंट आहे, पोर्शन से रिलेट होते, तर वाचा, नक्की वाचा. बट अदरवाईज सोडून द्या. आणि आय वरती पण जास्त फोकस करू नका. आय वरती 40 मार्काचे क्वेश्चन येतात फक्त, आणि ते तुम्ही एखादं मंथली मॅगझिन वाचलं करंटचं तरी कव्हर होऊन जातात. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक आयआरचं आर्टिकल वाचायची अजिबात गरज नाहीये. जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील ते नक्की वाचा, अदरवाईज जास्त वाचू नका. सर ह्याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन आहे सर, तुम्ही कोणता न्यूजपेपर सर रीड करत होते? मी इंडियन एक्सप्रेस रीड करत होतो. मी सुरुवातीला हिंदू पासून सुरुवात केली, मधला पार्ट मी दोन्ही न्यूजपेपर रीड करत होतो. बट शेवटी मला असं जाऊन वाटलं की चला इंडियन एक्सप्रेस जास्त रिलेट होतोय एक्झामशी. आणि इंडियन एक्सप्रेस लवकर व्हायचा पण वाचून. द हिंदू जास्त म्हणजे वेळ पण लागायचा. आणि ऍग्रिकल्चरसाठी इंडियन एक्सप्रेसमध्ये रिपिटेटिव्हली आर्टिकल येतात. अशोक गुलाटी म्हणून एक फेमस ऍग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट आहेत. सो त्यांचे रिपिटेटिव्हली खूप चांगले आर्टिकल येतात इंडियन एक्सप्रेसमध्ये. सो मग त्याच्यासाठी मी इंडियन एक्सप्रेस सिलेक्ट केला होता. बट मला त्याचा फायदा झाला त्या पेपरचा. सो ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला कोणताही पेपर घ्यायचा आहे. इव्हन तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये आहात आणि ग्रॅज्युएशन मध्ये पैसे न्यूजपेपरचे ते पण खूप मॅटर करतात. खूप महाग न्यूजपेपर हिंदू भेटतो, पण त्याच्याऐवजी तुम्ही एक्सप्रेस वाचला ना तरी खूप चांगला आहे. फक्त न्यूजपेपर कंपल्सरी ठेवा आणि रोज वाचायचंय असा ठेवा. ओके सर. सर त्यानंतर सर तुमचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता सर? म्हणजे युपीएससी, सीएससी किंवा IFOS सर, तर एक्सपिरियन्स कसा होता सर इंटरव्ह्यू बद्दल? ओके, मला खरं सांगायचं झालं, ऑनेस्टली मला इंटरव्ह्यूला खूप कमी मार्क आलेले आहेत. आणि मे बी त्याच्याचमुळं माझं सिलेक्शन ह्या वर्षी झालं नाही, किंवा मागच्या वर्षी माझी रँक पण बरीच कमी आली. सो इंटरव्ह्यूचं अप्रॉक्स अर्धा तास वेळाचा होतो इंटरव्ह्यू. तुमच्या पुढं 5 लोकांचा पॅनल असतं, एक चेअरमन असतात आणि 4 मेंबर असतात. आणि जनरली त्यांनी मला माझ्या ग्रॅज्युएशन वरती खूप विचारलं. IFSच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी मला विचारलं की चला तुम्ही कुठले आहात, मग सातारचे आहात, मग सातारमध्ये फार्मर सुसाईडची सिच्युएशन कशी आहे, मग खूप कमी होतात फार्मर सुसाईड सातारामध्ये, मग असं का आहे की विदर्भ पार्टमध्ये जास्त होतात, सातारा पार्टमध्ये कमी होतात. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारले की जेनेटिकल मॉडिफाईड फूड बद्दल तुमचं काय मत आहे, इंडियामध्ये अलाव करायला पाहिजे का नाही अलाव करायला पाहिजे. मग म्हटलं अलाव करायला पाहिजे. मग तुम्ही ते म्हणे की तू खाशील का, तू बाकीच्यांना खायला सांगतोय किंवा ऍडवाइस करतोय, तू फक्त खाशील का. मग असे क्वेश्चन. किंवा मग वेस्टर्न पार्ट ऑफ मध्ये सीड एक्सचेंजचं ट्रॅडिशन आहे. फार्मर लोक एका सणाच्या दिवशी सीड्स एक्सचेंज करतात, मग तो सण तुला माहिती आहे का. तो असे काही क्वेश्चन्स विचारले. काही केस स्टडीज देतात. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट इंटरव्ह्यू मध्ये मला त्यांनी केस स्टडी दिली होती की तुम्ही एका विदेशमध्ये फॉरेस्ट ऑफिसर मध्ये म्हणून पोस्टेड आहात आणि अचानक असं समजलंय तुम्हाला की एक त्या रिजन मधला लेपर्ड मॅन इटर झालाय, म्हणजे तो माणसांवरती अटॅक करतोय. तर मग अशा वेळेस कोणत्या प्रोसिजर, कसं अप्रोच कराल तुम्ही, काय स्टेप्स घ्याल. सो बरेचशा वेळा केस स्टडीज पण विचारतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही नक्सली पार्टमध्ये पोस्टेड आहात आणि एखादं पोलीस स्टेशन नक्सलाइटने कॅप्चर केले, मग अशा वेळेस तुम्ही काय कराल. किंवा मग तुम्ही एखाद्या मॉलमध्ये फिरताय आणि तिथं टेररिस्ट अटॅक झाला, काय कराल. किंवा एखाद्या माणसाला मॉब लिंचिंग होतंय, अशा वेळेस तुम्ही काय कराल. अशा कंडिशन पण देतात ते. सो तशा वेळेस तुम्ही किती सेन्सिबल उत्तर देताय ते पण गरजेचं आहे. आणि बाकी तर आपलं रिलेटेडच विचारतात, रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारतात. मग त्यांनी मला विचारलं की चला तुमच्या गावाचं नाव काय, मग तुमच्या गावाचं नाव का पडलं, आणि मग त्या रिजन मध्ये फेमस असं काय आहे. एका मेंबरने तर मला विचारलं होतं की चला
जर मला सातारला जायचं झालं, मी प्लॅन करतोय, मग मला कुठं कुठं फिरायला पाहिजे, काय काय बघण्यासारखे स्थळं आहेत. मग आणि अशा वेळेस आपलं ग्रॅज्युएशन बरंच रिलेट करतात, की चला तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन केलंय, तर ऍग्रिकल्चरचं पुणे रिजन बद्दल विशेष काहीतरी सांग. पुण्यात ऍग्रिकल्चरचं विशेष काय आहे? मग सांगावं लागतं की सर हे क्रॉप्स आम्ही घेतो. शुगर इंडस्ट्रीज खूप डॉमिनंट आहेत त्या पार्टमध्ये. फ्रुट्स मध्ये आम्ही ग्रेप्स, पोमोग्रेनेट्स, फिग्स, मँगोज असली फळं घेतो. आणि जनरली ग्रॅज्युएशन आणि आपण स्वतःची पर्सनल माहिती सांगतो डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये, त्याच्याबद्दलच विचारतात. जनरली बाहेर जात नाहीत. तुमच्या हॉबीज बद्दल पण विचारतात. मग तुम्ही त्या डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला हॉबीज सांगावे लागतात. मग त्यावेळेस मी सायकलिंग म्हणून हॉबी टाकलेली. मग त्यांनी मला सायकल इंडस्ट्री बद्दल विचारलं होतं की इंडियन सायकल इंडस्ट्री सध्या कशी परफॉर्म करते, कोणत्या मेजर कंट्रीज आहेत ज्या इंडियाला कॉम्पिट करतायत सायकल इंडस्ट्रीमध्ये. मग असं का आहे की सायकलिंगची इतकी अवेअरनेस वाढते तरी लोक नवीन सायकली विकत घेत नाहीयेत. मग अशा वेळेस एक मिनिट. What you want to do? Give me half an hour. Okay. I'll do this. Idea. Wait half an hour. I'll call. Okay. Sorry. सो असं होतं. पण मला स्वतःला असं समजलं की ते आपल्या पर्सनॅलिटीवरती आहे की तुम्ही अर्ध्या तासामध्ये स्वतःला जाऊन किती अडॅप्ट करताय, तिथं किती इंटरेस्ट घेताय त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये. सो इंटरव्ह्यू प्रोसेस इट सेल्फ डेव्हलपमेंटल प्रोसेस. तुम्हाला स्वतःमध्ये बरेचसे गोष्टी आहेत त्या स्वतःमधल्या चुका रिकॉग्नाइज कराव्या लागतात, ते इम्प्रूव्ह कराव्या लागतात. सो असं पण काही नाहीये की तुमचं इंग्लिश खूप चांगलं असावं लागतं. आणि जनरली माझे असे बरेच मित्र आहेत की ते इंटरव्ह्यूला गेलेत, त्याच्यानंतर त्यांचं मोडकं तोडकं इंग्लिश ऐकून ते स्वतः म्हणलेत की नाही आपण हिंदीमध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट करू, आणि त्यांना खूप चांगले मार्क आलेले. सो इंटरव्ह्यू खूप ओपन गोष्ट आहे, खूप रॅन्डम गोष्ट आहे. आणि तिथं त्या रॅन्डमनेसला तुम्ही स्वतः किती लवकर ऍडजस्ट व्हाल आणि किती लवकर अडॅप्ट करून आन्सर द्याल हे खूप महत्वाचं आहे. ओके सर. सर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की सीएससी मध्ये सर ऑल इंडिया रँक 705 आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम मध्ये सर ऑल इंडिया रँक 73 आला आहे. हे कळल्यावर सर तुमच्या फिलिंग्स कशा होत्या? म्हणजे त्यावेळेस बरंच खूप 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 चांगलं वाटतं. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही सिलेक्ट होता, आणि हे सगळ्यांसाठीच प्राऊडफुल असतं. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर असं कल्चर आहे की मुलं कॉलेजला येतात माघारी. मग महात्मा फुलेंच्या पुतळ्यांच्या पुढं एक छोटासा सत्कार समारंभ आपण घेतो. शिक्षक लोकांना, डीन असतील किंवा जे तुमचे टीचर असतील त्या लोकांना तुम्ही भेटता. मला अजून आठवतंय की शिंदे मॅडम ऍग्रोनॉमीच्या, त्या माझ्या काउन्सिलर होत्या. मग त्यांना भेटायला गेलेलो मी. भिलारे सर होते, त्यांना भेटायला गेलेलो मी. जे कोणी ओळखीचे शिक्षक आहेत, टीचर्स असतात, त्यांना जाऊन तुम्ही भेटता, त्यांच्या ब्लेसिंग्स घेता. ते स्वतः सांगतात की त्यांना किती प्राऊड फील होते, घरचे सांगतात की त्यांना किती प्राऊड फील होते. अशा गोष्टी खरंच खूप खूप छान वाटतं. इवन ते भेटले ह्याच्यापेक्षा तुमच्या सराउंडिंग जे लोक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्यांना किती चांगलं वाटतंय हे बघूनच आणि चला काहीतरी अचिव्हमेंट झाले असा फील येतो. सो नक्कीच चांगला आहे. नक्कीच सर. सर त्यानंतर सर तुमचा अकॅडमी मधील सर एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तिथलं सगळं कल्चर किंवा ते कसं, म्हणजे तुमचा अनुभव कसा राहिला तिथला? मी फाउंडेशन कोर्स केला होता भोपाळमध्ये. जनरली लबासनामध्येच फाउंडेशन कोर्स होतो असं काही नाहीये. ते आयदर हैदराबादमध्ये होतो, भोपाळमध्ये होतो या लबासनामध्ये होतो, डिपेंड्स ऑन वॅकन्सीज. सो मी भोपाळमध्ये केलेला. सो तिथला एक्सपिरियन्स खूप छान होता. आमचं ट्रेकिंग झालं होतं हिमालया, दार्जिलिंग हिमालया संदकफू मध्ये. त्याच्यानंतर विलेज व्हिजिटसाठी आम्हाला सिंधुदुर्गला पाठवलं होतं. ऑल ओव्हर इंडिया कुठेही विलेज व्हिजिटला पाठवतात, लकीली मला सिंधुदुर्गला पाठवलं कोकण रिजन मध्ये.
त्याच्यानंतर आम्ही बबिना झाशीला कॅन्टोन्मेंट बोर्डला गेलेलो. तिथं आम्ही टँक्स ड्रो केले, बोफोर्स फोर्स बघितल्या, बोफोर्सच्या तोफ्स. सो ओव्हरऑल खूप एन्जॉईंग प्रोसेस होती आणि बाकी सगळी लोक पण खूप एन्जॉय करतात. खूप इनरिचिंग प्रोसेस असते. बऱ्याचशा ऑफिसर लोकांना तुम्हाला जाऊन भेटायला भेटतं. समजा मी आता रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहे, तर आम्हाला भोपाळच्या रेव्हेन्यू कमिशनरने बोलवलं. त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही डिनर केलं. त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले. मग खूप चांगल्या चांगल्या लोकांना भेटायला भेटतं तुम्हाला आणि ओव्हरऑल खूप एन्जॉय प्रोसेस असते. आणि त्याच्यानंतर मी ह्या डिसेंबरला नागपूरला जॉईन झालो. अनफॉर्च्युनेटली ह्या करोनामुळे आमचं बरेचसे ट्रेनिंग रुन झाले. बट बेसिकली ट्रेनिंगमध्ये ट्रेकिंग कॅम्प्स होतात. ऑल ओव्हर इंडिया तुमचे ऑन जॉब ट्रेनिंग्स होतात. फॉर एक्झाम्पल मी 20 दिवस जाऊन कलकत्तामध्ये राहिलो. त्याच्यानंतर 20 दिवस जाऊन चेन्नईमध्ये राहिलो. तिथले रेव्हेन्यू कल्चर अंडरस्टँड केले की तिथले लोक कशी काम करतायत. त्याच्यानंतर फॉरेन अटॅचमेंट होते ऍम्स्टरडॅमला. ती पण सध्या आमची पोस्टपोन झालेली आहे, पण होते. तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसमध्ये जाल, वेगवेगळ्या फॉरेन अटॅचमेंट होतात. सो ते पण बरंच शिकण्यासारखं होतं तुम्हाला. नवीन पोरांबरोबर तुम्ही भेटता. नॉन ऍग्रिकल्चर मुलं असतात. जनरली आपण ऍग्रिकल्चरवाले मुलं खूप अटॅच्ड असतो एकमेकाला, किंवा आपल्याला जाऊन जास्त नवीन मित्र बनवण्याची गरजच वाटत नाहीत. कारण आपले मित्र एवढे क्लोज असतात, किंवा आपले सिनियर्स असतील, ज्युनियर्स असतील, ते आपल्याला एवढे क्लोज असतात की नवीन जाऊन मित्र बनवायची गरज वाटत नाही. पण मग हिता अशी सिच्युएशन येते की आयदर तुम्ही एकटे असता किंवा तुमच्याबरोबर अजून एखादा ऍग्रिकॉस असतो, आणि अशा वेळेस मग तुम्हाला बनवावे लागतात मित्र. मग त्यांना अंडरस्टँड करणं, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करणं ओव्हरऑल फन आहे. खूप खूप मजा येते. इव्हन आता आम्ही दिवाळी सेलिब्रेशन बद्दल डिस्कस करतोय. क्रिकेटच्या मॅचेस होतात ILS कप म्हणून. सो एक्सप्लोर करण्यासारखं खूप आहे. म्हणजे जेवढं तुम्ही स्ट्रगल करता स्टडी करताना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त एन्जॉयमेंट भेटते तुम्हाला एकदा सिलेक्ट झाल्यानंतर. इव्हन तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिस जर तुम्ही जॉईन करत असाल तर तुम्हाला खूप जास्त फिरायला भेटतं. तुम्ही ऑल ओव्हर इंडिया फिरता. जवळपास हाफ ऑफ द ट्रेनिंग तुम्ही फिरण्यामध्ये घालवता. नक्कीच सर. त्यानंतर सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर, UPSC प्रिपरेशन ग्रॅज्युएशन नंतर लगेच करणं, म्हणजे बरेच जण BSc नंतर. हो सॉरी, थोडा डिस्टर्बन्स होतोय. हा सॉरी सर. UPSC प्रिपरेशन ग्रॅज्युएशन नंतर करणं आणि MSc करून करणं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर करणं, यामध्ये किती फरक पडतो सर? म्हणजे प्रिपरेशन मध्ये कशी हेल्प होते सर, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर केल्यावर किंवा ग्रॅज्युएशन नंतर केल्यावर? बघा, मला तर असं वाटतं की जर तुम्ही UPSCच करणार असाल, असं जर तुमचं रिजिड असेल, तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरच स्टार्ट केलं चांगलं राहील, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करावंच असं काय नाहीये. आयदर तुम्ही IIRI दिल्लीला जाताय पोस्ट ग्रॅज्युएशन करायला, तर मग तुम्हाला थोडीफार हेल्प होऊ शकते की तुम्ही दिल्लीमध्येच आहात, क्लास कराल, हॉस्टेल भेटून जाईल तुम्हाला, किंवा तिथं पण खूप लोक अभ्यास करतात, असं पण आहे. सो जर तसं करत असाल तर चांगलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही पुणेमध्येच करत असाल तरी चांगलं आहे, कारण पोस्ट ग्रॅज्युएशनला एवढा वर्कलोड नसतो अकॅडमिक्सचा जेवढा ग्रॅज्युएशनला असतो. मग त्याच्या वेळेस तुम्ही क्लासेस करू शकताय, किंवा सेल्फ स्टडीवरती फोकस करू शकता, एक नॉर्मल UPSC रुटीन फॉलो करू शकता. बट जर तुमचा असं फिक्स प्लॅन असेल की तुम्हाला UPSCच करायचे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही टाळू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. बट ऑन अदर साइड, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुमचा एक फॉलोबॅक ऑप्शन तयार राहतो. जर समजा अनफॉर्च्युनेटली 2-3 वर्षाच्या प्रयत्नानंतर तुमचं कुठं झालं नाही सिलेक्शन, आणि अशा बऱ्याचशा वेळेस केसेस होत्या, आणि ते आपण इग्नोर करतो. आपण फक्त कन्सिडर करतो ज्याचं सिलेक्शन होतंय त्यांचं. सो ज्यांचं सिलेक्शन होत नाही अशी खूप लोक आहेत. इव्हन 90% अशी आहेत ज्यांचं सिलेक्शन होत नाही. मग अशा वेळेस आपण आपला बी ऑप्शन तयार करून ठेवणं पण खूप गरजेचं आहे, की समजा पुढे जाऊन अनफॉर्च्युनेटली तुमचं सिलेक्शन झालं नाही, तर MSc तुम्ही केलेली आहे, मग तुम्हाला थोडे जास्त ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्ही बँकमध्ये गेलात तर तुम्हाला जास्त कन्सिडरेशन दिलं जातं, किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुम्हाला स्कोप चांगला भेटतो. तुम्ही टीचिंग फॅकल्टी म्हणून जॉईन करू शकता.
सो मला असं वाटतं जर तुम्ही युपीएससी करायचा विचार करत असाल तर एखादा फॉलबॅक ऑप्शन बी प्लॅन आपण म्हणतो तो तयार करून ठेवायला पाहिजे. कारण इथं ही प्रोसेस थोडी अनसर्टन आहे. ही तर तुमची गॅरंटी नाही की तुम्ही सिलेक्ट व्हालच म्हणून. इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कसा परफॉर्म करता अकॅडमिक्स मध्ये तो वेगनेस आहे की तुम्ही व्हाल ह्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. तुम्ही ते तुमच्या स्वतःलाच बिलीव्ह करावं लागेल की नाही यार होऊन जाईल मी आणि अभ्यास करत राहायला पाहिजे. हे पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. बट ऑन द अदर साईड स्वतःला एक सिक्युअर लाईफ द्यायची असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणं तुम्हाला हेल्प करेल. युपीएससी मध्ये हेल्प नाही करणार पण फॉलबॅक ऑप्शन बी प्लॅन तुम्हाला बनवून ठेवेल तो. ओके सर. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, म्हणजे सर्व्हिसशी रिलेटेड किंवा सर्व्हिसच्या इतरही फ्युचर प्लॅन्स काय आहेत? यार अजून तरी एवढा फ्युचर प्लॅन मी असं काही बनवलेलं नाहीये. सध्या तरी ह्या सर्व्हिसचं ट्रेनिंग कम्प्लीट करणं आणि पोस्टिंग बघूयात कुठे भेटेल. पण प्लॅन असा आहे की नवीन जागा एक्सप्लोर करणं आणि ह्या सर्व्हिसमध्ये पण खूप जास्त ऍडव्हान्टेज असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्व्हिस करताय रेव्हेन्यू सेक्टरमध्ये, एक 6 किंवा 7 वर्षाच्या सर्व्हिस नंतर तुम्ही डिप्युटेशन म्हणून स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एका चांगल्या पोस्टवरती जाऊ शकता. मग तुम्हाला ऑल ओव्हर डिफरंट डिपार्टमेंट भेटतं. मग मी रेव्हेन्यू सेक्टर मधून डेप्युटेशन घेऊन ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो. मग तिथं अंडर सेक्रेटरी म्हणून काम करणं किंवा ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटीवरती काम करणं एक वेगळा एक्सपिरियन्स देतं. त्याच्यानंतर इथं तुम्ही स्टडी लिव्ह पण घेऊ शकता आणि पेड स्टडी लिव्ह भेटतात. म्हणजे तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला रेग्युलर भेटतं, वरून तुम्ही स्टडी लिव्ह घेऊ शकता. सो तो एक ऑप्शन आहे. तो पण मी एक्सप्लोर करायचा प्लॅन करतोय आणि अजून तरी असं काही प्लॅन नाहीये की काय करता येईल काय नाहीये. बट आय एम जस्ट प्लॅनिंग टू गो विथ फ्लो. बघूयात पुढे जाऊन काय होईल. ओके सर. सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सर फ्युचर जे युपीएससी ऍस्पिरंट्स आहेत म्हणजे ऍग्री कॉसच बरेच जण आहेत सर, तर त्यांना तुम्ही काय ऍडवाइस द्याल सर युपीएससी प्रिपरेशन रिगार्डिंग? युपीएससी प्रिपरेशन रिगार्डिंग बघ, मी ज्यावेळेस सुरुवात केली ना बरेचसे मिथ होते आमच्या वेळेस. त्यावेळेस असं म्हणलं जायचं की युपीएससी पंचवार्षिक योजना आहे. सर डाऊट असा होता सर की आपण कॉलेजमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत सर, म्हणजे एनएसएस असो किंवा एनसीसी किंवा अजून कल्चरल इव्हेंट्स असो सर त्याचा किती फायदा होतो सर इंटरव्ह्यू मध्ये सर? इंटरव्ह्यू मध्ये बघा पर्टिक्युलरली त्या गोष्टींचा फायदा होत नाही. त्या गोष्टींवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. समजा मी एनसीसी केलं होतं तर मला त्यांनी एनसीसी वरती क्वेश्चन्स विचारले, मग त्या गोष्टींची किती इफेक्टिव्हली मी आन्सर्स देतोय त्याच्यावरती तुमचे मार्क होतात. बट मी जनरली असं सांगेन की अदर ऍक्टिव्हिटीज वरती फोकस करा. नॉट ओनली फॉर एक्झाम, ह्या गोष्टी तुम्हाला लॉंग टर्म वरती खूप जास्त हेल्प करतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणता स्पोर्ट आवडत असेल, तुमची हॉबी असेल तो स्पोर्ट किंवा कुठली ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल तुम्हाला तबला वाजवायला आवडतं किंवा पेंटिंग्स बनवायला आवडतात, ह्या गोष्टी तुम्हाला ओव्हरऑल लॉंग टर्मला हेल्प करतात. तुम्ही शॉर्ट टर्म कन्सिडर करू नका. ह्या सर्व्हिसमध्ये येणं हा तुमचा एंड नाहीये. त्या सर्व्हिसमध्ये येऊन लॉंग टर्म वरती चांगलं काम करणं हा तुमचा एंड आहे. आणि जर तुम्ही त्या गोलकडं त्या गोष्टीकडे ऑब्जेक्टिव्ह म्हणून बघितलं तर छंद किंवा स्पोर्ट्सची आवड असणं किंवा अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड असणं हे तुमचा रिझिलियन्स वाढवतात. तुम्ही स्ट्रेस कसा मॅनेज करू शकता स्वतःला किती अपिलिंग बनवू शकता किंवा स्वतःला किती ऍक्सेसिबल बनवू शकता बाकीच्या लोकांसाठी, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. एक्झामसाठी मे बी हे तुम्हाला एवढं हेल्प नाही करणार, पण ओव्हरऑल लाईफ मध्ये फॉर बिईंग इन सर्व्हिस, तुम्ही IAS असाल, IPS असाल किंवा IRS असाल, फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये असाल, वर्कलोड खूप असतो, स्ट्रेस खूप असतो तुम्हाला. सो त्या स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी ह्या गोष्टी खूप हेल्प करतात. ह्याच्यासाठी मी तुम्हाला ऍडवाइस करेन की तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढं अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा किंवा ते समजून घेण्याचा शिकण्याचा प्रयत्न करा. ओके सर. सर त्यानंतर नेक्स्ट डाऊट हा होता की सर
सीजीपीए किंवा सर पॉइंटर किती इम्पॉर्टंट असतो सर प्रिपरेशन किंवा इंटरव्ह्यू मध्ये, त्याबद्दल प्रश्न विचारतात का? नाही नाही नाही, त्याबद्दल तर विचारत नाहीत. क्वेश्चन किंवा तुमचे ग्रेड्स ते बघतच नाहीत. ते बघतात तुम्ही कोणते सब्जेक्ट स्टडी केले. अकॅडमिक्स मध्ये चांगलं करणं ही एक वेगळी गोष्ट आहे, बट ते युपीएससी इंटरव्ह्यू मध्ये मी जवळपास 3 इंटरव्ह्यू दिले आता वेगवेगळ्या परीक्षेसाठी युपीएससी मध्ये. मला स्वतःला असं कधी जाणवलं नाही की बाबा ते ग्रेड्सला एवढे महत्व देत आहेत किंवा इव्हन महत्व पण देत आहेत. आणि मी माझ्या मित्रांबरोबर जेवढी इंटरॅक्शन केली, कुणालाच त्यांनी असं एवढं विचारलं नाही की चला तुमचा ग्रेड किती आला किंवा काय आलं. इव्हन ते असे पण रेकग्नाइज करू शकतात की चला ग्रॅज्युएशन मध्ये तुमचे ग्रेड्स कमी होते, पण त्याच्यानंतर पण तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत आला, ह्याचा अर्थ तुम्ही चांगलं परफॉर्म केलं असेल. मग असं का झालं किंवा ग्रॅज्युएशन मधल्या कोणत्या गोष्टींनी तुम्हाला प्रिपरेशन मध्ये हेल्प केलं असं विचारू शकतील ते. पण तुमच्या पुअर ग्रेड्स बद्दल कोणी डिस्कस करत नाही. इव्हन माझ्या बरोबर जे सिलेक्ट झालेले दीपक धामणे म्हणून आहेत, ते कस्टम्स मध्ये आहेत, IRS कस्टम्स मध्ये. मी आहे, त्याच्यानंतर आमच्या बरोबरची अशी बरीच मुलं होती, प्रसाद मेनकुदळे सर असतील. आम्ही इव्हन जवळपास टॉपरच्या जवळपास पण नव्हतो. आम्ही इव्हन फर्स्ट 20 मध्ये पण नव्हतो कॉलेजमध्ये असताना. सो असं पण काही नाहीये की तुमचा ग्रेड खूपच चांगला असायला पाहिजे त्यानंतरच तुम्ही सिलेक्ट व्हाल, असं अजिबात नाही. सो ओके हे सर. फक्त तुमच्या अभ्यासावरती आहे. तुम्ही जेवढा चांगला अभ्यास कराल आणि तर होऊन जाल सिलेक्ट. ओके सर. सर डाऊट्स तर आपले सर्व सॉल्व्ह झालेले आहेत सर. सर मग ओके थँक्यू ओके सर. ओके, ठीक आहे. थँक्यू सो तुम्ही मच. सर खूप खूप चांगलं वाटलं तुमच्या बरोबर इंटरॅक्ट करून. माझा नंबर तर तुमच्याकडेच आहे. वाटल्यास तुम्ही हो तुमच्या सर. ग्रुपमध्ये सर्क्युलेट करा. आय विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. आणि काही जरी लागलं तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हे आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये सिनियर ज्युनियरचं बॉन्डिंग असतं आणि ते असायला पण पाहिजे. आणि आज बऱ्याच वेळा मला त्याचा खूप फायदा झालाय की मी ज्युनियर असताना सिनियरांनी मला खूप हेल्प केली ह्या ओके सर. प्रिपरेशन प्रोसेसमध्ये. आणि आता हा माझा टर्न आहे तुम्हाला हेल्प करण्याचा. मी माझा बेस्ट ट्राय करेन नक्कीच. ठीक आहे. नक्कीच So, सर. सर वी आर ऑल्सो थँक्यू सर. तुम्ही पण सर एवढ्या शॉर्ट नोटीसवर सर वेळात वेळ काढून सर उपलब्ध जॉईन झालात सर, त्याबद्दल खूप खूप थँक्यू सर. थँक्यू सो मच. हो सर. एंड करायचं सर. हा हा, नक्की.